नमस्कार मित्रमैत्रिणींनो, समृद्धी येण्यापूर्वी हे 21 संकेत तुम्हाला मिळत असतात. वास्तुशास्त्राच्या म्हणण्यानुसार असं म्हटलं जातं की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर संपत्तीची बरसात होणार असेल, म्हणजेच तो जर श्रीमंत होणार असेल, तर निसर्ग काही संकेत देतो, काही शुभ संकेत. या शुभ संकेतांना कधीही इग्नोर करू नका. हे शुभ संकेत दर्शवतात की आपल्या जीवनात काहीतरी मोठं आणि आनंददायी बदल होणार आहेत आणि देवी लक्ष्मी लवकरच आपल्या घराला भेट देणार आहे. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला संपत्तीची देवी म्हणतात. ज्या कोणावर माता लक्ष्मीची कृपा होते त्या व्यक्तीला कधीही पैशाची तंगी येत नाही. माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक आपल्या घरी विविध उपाय करत राहतात. अशी मान्यता आहे की ज्या घरात माता लक्ष्मीची कृपा होते त्या घरात काही शुभ संकेत मिळतात. तर मग कोणते हे शुभ संकेत आहेत ते आता आपण नक्कीच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हाताला खाज सुटणे. ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या पुरुषाच्या उजव्या हाताला आणि स्त्रीच्या डाव्या हाताला खाज येत असेल तर ते शुभ आणि चांगलं चिन्ह मानलं जातं. याचा अर्थ असा की पैसे अशी संबंधित समस्या तुमच्या जीवनातून दूर होणार आहे आणि आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. शंख, ध्वनी ऐकू येणं, सकाळी उठताच जर शंखाचा आवाज ऐकू आला तर जीवनात चांगले बदल होणार आहेत, हे संकेत दर्शवतात. म्हणजेच काय तर आपला वाईट काळ आता चांगल्या काळात बदलणार आहे. तसेच जीवनात काही मोठी उपलब्धीही मिळू शकते. काळ्या मुंग्या जर घरात अचानक एका ओळीमध्ये दिसल्या आणि त्या खाद्यपदार्थावर तुटून पडलेली दिसल्या तर समजून घ्या की माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरात झालं आहे. हे घरात येणाऱ्या पैशाचे संकेत देखील असू शकतात. गायीचं हंबरणं. जर एखादी गायी सकाळी आपल्या दारात येऊन थांबत असेल तर तो ईश्वराचा आशीर्वाद मानला जातो. चपाती किंवा पालक खायला देऊन गाईला पाठवावे. याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मी स्वतः आपल्या दारात येऊन दार ठोठावलं आहे. तुळस बहरणे. जर आपल्या दारातील तुळस अचानक हिरवी आणि घनदाट होऊन बहरली असेल तर असं मानलं जातं की आपल्या घरात धन आणि समृद्धी लवकरच येणार आहे. नारळ. सकाळी उठताच जर पूजेचा नारळ दिसला तर याचा अर्थ असा आहे की माता लक्ष्मीने तुम्हाला आशीर्वाद दिला आहे. पैसे सापडणे. जर आपल्याला सकाळी घराबाहेर पडताना पैसे सापडले तर हे पैसे येण्याच्या आगमनाचे संकेत आहेत. लवकरच तुम्हाला पैसे मिळतील. दुसरीकडे कपडे परिधान करताना किंवा खिशातून पैसे खाली पडले तर हे धनप्राप्तीचे संकेत आहेत. झाडू दिसणं. शास्त्रानुसार झाडू आणि माता लक्ष्मी यांचा अतूट संबंध आहे. अशा परिस्थितीत जर आपण सकाळी एखाद्याला झाडू मारताना पाहिले तर आपण लवकरच श्रीमंत व्हाल. सकाळी घरातून ऑफिसला जात असताना सतत 5 दिवस कुणीही झाडू मारताना दिसलं तर समजून घ्या की आता आपली सर्व दुःख दूर होणार आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार आहे. मांजरीनं पिल्लांना आपल्या घरामध्ये जन्म देणं. मांजरीनं पिल्लांना आपल्या घरामध्ये जन्म देणं हे एक शुभ संकेत मानला जातो. जर मांजर आपल्या घरात पिल्लांना जन्म देत असेल तर तो एक शुभ संकेत आहे. दुसरीकडे छतावर जर एखादं मौल्यवान वस्तू पडणे हे देखील चांगलं मानलं जातं. शास्त्रानुसार जर एखादा पक्षी आपल्या छतावर काही मौल्यवान वस्तू पाडून जात असेल तर हा देखील श्रीमंत होण्याचाच संकेत आहे. पाल दिसणं. घरात अचानक एकाच ठिकाणी 3 पाली दिसल्या तर खूप शुभ मानलं जातं. महालक्ष्मीच्या आगमनाचे हे संकेत आहेत. असंही म्हटलं जातं की जर पाल एकमेकींचा पाठलाग करताना दिसल्या तर ते घराच्या प्रगतीचे संकेत आहेत. दीपावली तुळशीमध्ये पाल दिसणं खूप शुभ मानलं जातं. हे अफाट संपत्तीचं संकेत आहे. सकाळी सकाळी ऊस पाहणं देखील खूप शुभ मानलं जातं. जर आपण सकाळी आपल्या सभोवताली अचानक ऊस पाहिला तर स्पष्ट संकेत आहेत की आपले चांगले दिवस येणार. माता लक्ष्मीचं वाहन घुबड बऱ्याच काळापासून आपल्या घराबाहेर दिसत असेल तर समजा माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. माता लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच संपत्ती देते. स्वप्नात पिवळी किंवा लाल फुलं पाहणं हे देखील संपत्तीचा संकेत मानला जातो. स्वप्नात एक मंदिर पाहणं हे देखील शुभ आहे. तसेच हे आध्यात्मिक प्रगतीचंही लक्षण आहे. स्वप्नात लाल साडीमध्ये स्त्री पाहणं हे देवी लक्ष्मीचे संकेत मानले जातात. तसेच वाटेत एखादा कुत्रा आपल्या तोंडात शाकाहारी वस्तू आणि भाकरी आणत असेल तर हे सूचित करते की तुम्हाला कुठेतरी पैसे मिळतील. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर असते तेव्हा तुमची झोप ब्रह्ममुहूर्तामध्ये उघडण्यास सुरुवात होते. आपली दिनचर्या सुधारण्यास सुरुवात होते आणि हळूहळू सर्व अडचणी अदृश्य होऊ लागतात.
तुमची झोप पहाटे 3 ते 5च्या दरम्यान उघडली तर दुःखाचे ढग तुमच्या आयुष्यातून दूर जाऊ लागतात आणि लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर होते. जर आपण स्वप्नात एखादा पोपट पाहिला तर आपण तो शुभच संकेत मानला जातो आणि आपल्या जीवनातील आर्थिक समस्याही लवकरच दूर होणार आहेत असंही समजलं जातं. माता लक्ष्मीची कृपा होणार आहे हेही त्यामध्ये समजून घेतलं. शुभ कामासाठी तुम्ही बाहेर जात असताना जर किन्नर दिसले तर ते देखील शुभ मानलं जातं. अशा परिस्थितीत जर आपण किन्नर पाहिले तर त्यांना पैसे द्या. जर किन्नरने काही पैसे तुम्हाला परत दिले तर ते घ्या, तुमच्या धनामध्ये वाढ होते. घराच्या छतावर कोकिळेचं बोलणं देखील शुभ मानलं जातं. जर असं झालं तर आपल्या धनात वाढ होऊ शकते. जर आपल्याला स्वप्नामध्ये फळांनी बहरलेला वृक्ष दिसला तर ते आपल्या जीवनात खूप आनंद दर्शवतं. फळे आणि फुले आनंदाचे प्रतीक मानलं जातं. फळाने बहरलेल्या झाडास आनंदाच्या आगमनाचे लक्षणही मानलं जातं. त्याचप्रमाणे स्वप्नामध्ये मुंगूस दिसणं सुद्धा शुभ मानलं जातं. धार्मिक शास्त्रानुसार आणि पौराणिक पुराणानुसार मुंगूस दिसणं म्हणजे आपली आर्थिक बाजू बळकट होणं. हे 21 संकेत दर्शवतात की माता लक्ष्मीचा तुम्हाला आशीर्वाद मिळणार आहे. तेव्हा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.